पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे फादर रोइस्टन आणि सर्व सिस्टरांनो बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो हालेलुया. आमची एक छोटी सिस्टर लोकांना बोलताना मी असं ऐकलो की तुझ्यासाठी माता मरिया कधीपासून इथे वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टी कधी कधी आपल्या ध्यानात येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले वाट पाहणारा कोणतरी निरंतर उपस्थित आहे. आपल्याला हाक मारणारा कोणतरी निरंतर उपस्थित आहे. हालेलुया. नुसतं वाट पाहणे, नुसतं हाक मारणे नाही. जेव्हा तुम्ही प्रवास चालू करता आहे तेव्हापासून संरक्षण देत तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम पण तीच करते. सर्व लोक हात वर करा, डोळे बंद करा. आपली आई, येशूची आई जी आपल्या वाट पाहत आहे, आपल्यावर प्रेम करत आहे, तिला आपण धन्यवाद देऊया. तुझ्या मध्यस्थीची याचना करतो. आम्हाला तुझी गरज आहे म्हणून तिला सांगा. अजूनपर्यंत देवाला सोपवलेलं नाही अशी काही गोष्ट असेल तर माता मरियाद्वारे आपण येशूच्या हाती सोपवूया. अनेक गोष्टी एकदम अवघड आहेत ते देखील आपण मरियाद्वारे येशूच्या हातात सोपवूया. मरियाद्वारे तुम्ही जे काही सोपवत आहे ते खात्रीपूर्वक येशूकडे पोहोचणार आणि ते फळ देणारा बनणार. अंतःकरणापासून आपण बोलूया, प्रेमाने बोलूया. आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला. तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली. त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस. असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू जाणतेस. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसरून मी पश्चात्ताप पापी तुझ्याकडे धाव येतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्याकडे उभं राहतो. हे उत्तराचे मागे माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून येई मान्य कर. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना चालू करण्यासाठी सर्वात पहिले महत्वाची गोष्ट आहे आपले अहंकार, गर्व खाली उतरून घेणे. अहंकार, गर्व आतमध्ये भरलं तर येशूच्या दारातून आत जाता येणार नाही. बेथलेहेम मध्ये जिथे येशूचा जन्म झालेला आहे तिकडे मोठा देऊळ आहे. इकडे दार मात्र अगदी बारका दार करून ठेवलेला आहे. पाखायला जमत नाही असे कोणालाही तिकडे प्रवेश नाही. तुम्हाला तिकडे जाऊन ते मेंढराचं दार म्हणून ते दार ठेवलेलं आहे. हालेलुया. आतमध्ये मी असेच जाणार म्हणून कोण गेलं तर त्याला आत जाता येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने एक संदेश दिला ऑलरेडी. येशूने फार तुमचा अहंकार वगैरे कमी केलं म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे तिकडे कोणतरी टोकायला येणार, परत टोकायला नाही जायचं, जाणायचं. हे माझा अहंकार कमी करण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या गाठ होण्यासाठी, येशूच्या भेट होण्यासाठी माझ्यातील अहंकार एक अडकळून बनला. ज्यांना
गर्व अहंकार जास्त आहे त्यांना एक एक टोक द्यायला देवानी इकडे तिकडे काही लोकांना नेमलेलं आहे. त्यांच्याबरोबर भांडायला नाही जायचं. हालेलुया. ज्यांना इच्छा की देवानी मला टोकायला त्याला नेमलेलं आहे. आज आपण देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये जसे आज आपण पाहिलेलं आहे शांततेत येऊन बसलेलं आहोत. हालेलुया. शांतपणे बसून प्रार्थना करण्यासाठी स्वतः देव वातावरण तयार करून देत आहे. आपल्याला आत्मिक जीवनामध्ये पुढे जायचं आहे. होय की नाही? खरं खरोखर आत्मिक जीवनामध्ये पुढे जायचं आहे. इच्छा नाही तरी जायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आत्मिक जीवनामध्ये पुढे जाणाऱ्या लोकांसाठी स्वर्गाचे दार देवानी उघड ठेवलेलं आहे. आत्मिक जीवन म्हणजे काय आहे? हालेलुया. प्रियानो, कोणत्याही परिस्थिती समोर आलं तरी शांततेत त्या परिस्थितीला तोंड देता यावं. मार्क शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये हालेलुया एक सुंदर गोष्ट आहे. 35 पासूनचे वचन अनेकदा सर्वांनी ऐकलेलं आहे. कोणी बांधवांनी वारंवार वाचलेलं वचन असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मार्क शुभवर्तमान 4 अध्यायातील 35 पासूनचे वचन. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांस म्हणू लागले, आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संध्याकाळ झाल्यावर स्वतः येशूने बोलले, आपण पलीकडे जाऊया. यांचा हे जे प्रवास आहे ते कोणाच्या बोलण्यावरून आहे? येशूच्या बोलण्यावरून. तुम्ही तुमचा प्रवास चालू केलं तर इकडे तुफान येणार का? आला? प्लीज द लॉर्ड. अगोदर कधी झालं नाही असा प्रकारचा त्रास त्या दिवशी झाले. हालेलुया. येशूने बोलले, येशूच्या तुम्ही ऐकले, तरी प्रवासामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकताय. येशूने तिथे आपल्याला क्लिअर करून बोललेलं आहे. येशूच्या ऐकून तुम्ही पुढे गेलं तरी या त्रास होणार. काही लोक मनमानी करत लग्नाचा तयारी करतात, कोणाचंही ऐकत नाही. हालेलुया. काही लोक देवाला विचारून प्रार्थनापूर्वक
नवरा निवडत आहे, बायको निवडत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक जीवनातील प्रत्येक गोष्टी वाट पाहत थांबून निर्णय घेतात, देवाचा सल्ला घेऊन निर्णय घेतात. हालेलुया, देवाचा सल्ला घेऊन निर्णय घेऊन पुढे गेले तर असं म्हणा का. 2 दिवसापूर्वी आम्हाला समजा एका सिस्टरने मला विचारलं, असंच येऊन एक आशीर्वाद मागितलं. मला सांगितलं मेसेज वर काय आहे का मला. प्रेज द लॉर्ड. मी त्या सिस्टरला आशीर्वाद दिला आणि मी सिस्टरला सांगितलं प्रभू सांगत आहे खाली बघून चला. प्रेज द लॉर्ड. रात्री झोपायला यायच्या अगोदर येऊन सिस्टरने मला बोलली, फादर मी संदेश दिला होता तरी मी वरती बघून चालले आणि पाय घसरून पडले. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं फादर साहेब ठिकाणी जायला दुःखत आहे. हालेलुया. येशूला विचारलं होता, विचारूनच गेले तरी लागलं. प्रेज द लॉर्ड. विचारताना काही बोलले ते पूर्णपणे ऐकलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून येशूला विचारून गेलं तर आता चिंता करायची गरज नाही. विचारलं असं नको बोलू. हालेलुया. येशूला तुम्ही विचारलेलं आहे तरी काळजीपूर्वक पुढे जाणे गरजेचं आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आजच्या सुंदर दिवसाबद्दल आणि सुंदर साक्ष देण्यासाठी परमेश्वराने मला इथे तुमच्या समोर उभं केलेलं आहे. त्याबद्दल मी देवाचे आणि मरिया मातेचे, अमला आईचे आभार मानते. मी माझ्या बहिणीच्या वतीने साक्ष देत आहे. ही माझी मोठी बहीण डॉल्सी फरेरा, ही गिरीश पॅरिश मधून आहे. हिच्या गेले 3-4 महिने पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे. ती पाय चालताना अशी घासत चालत होती, कम्प्लीट पूर्ण पाय टाकत नव्हती. ती त्याच्यामुळे एवढी घाबरलेली होती. तिला MRI वगैरे करायला सांगितलेला. पहिल्यांदा MRI तिने केलेला. त्यानंतर तिचा प्रॉब्लेम तो अधिक वाढायला लागला आणि तिला संपूर्ण जिना वगैरे चढायचं बंद केलं. आणि त्याच्याने ती एवढी घाबरली की ती एकदम ढळली आणि तिची तब्येत पण एकदम कमी झाली. त्यानंतर 2-3 डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी पण तसंच सजेस्ट केलं आणि पुन्हा एकदा MRI करायला सांगितलं, कारण तिचं ते पाय घासणं जास्त वाढत गेलं. तेव्हा तिची इच्छा होती की एकदा मला इथे प्रार्थनेला यायचं आहे, त्यानंतर मी MRI करणार. मग ती माझ्याबरोबर जेव्हा बोलली तेव्हा आम्ही गेल्या महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये मी तिला घेऊन आली. त्यावेळेस ती फादराबरोबर काउन्सिलिंगला गेल्यानंतर तिने तिचा जो काही प्रॉब्लेम होता तो तिने सांगितला. त्यानंतर फादरांनी तिला सांगितलं, तुला MRI करायला सांगितलं आहे ना, तो करून घे. पण ती बोलते मी घाबरते. तेव्हा फादर बोलले, ज्या वेळेस तू जाईल त्यावेळेस तिकडे फोन कर फादरांना. तेव्हा ज्यावेळेस तिला जायचं होतं त्यावेळेस तिने फोन केला, परंतु फादरांनी न उचलता सिस्टरांनी उचलला होता. सिस्टर बोलल्या की तुम्ही ताई बिनधास्त जा, आम्ही प्रार्थनेमध्ये तुझी आठवण ठेवू. आणि त्यानंतर तिने मला सांगितलं का मला संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे, तू माझ्याबरोबर चल, कारण ती खूप घाबरते. तिची सून आणि मुलगा पण बरोबर होता, पण आतमध्ये जाताना ती मलाच घेऊन गेली आणि ती एवढी घाबरलेली की ती एकदम पांढरी पिक्क पडलेली. मी तिच्या बरोबर होती. माझ्या हातात 20 रोजरी होती. ज्या वेळेस तिला घेतलं त्यावेळेपासून जी रोजरी, मायाची मरिया आणि सगळ्या प्रार्थना माझ्या शेवटपर्यंत, तिचे MRI होईपर्यंत डोळे बंद करून मी प्रार्थना पण करत होती. आणि तिच्या एका कानाला आणि माझ्या एका कानाला स्पीकर लावलेले होते, हेडफोन लावलेले होते. त्यामध्ये माऊलीची गाणी चालू होती. त्यामुळे एका कानातून तिला माऊलीचा आवाज येत होता गाण्याचा, मला पण येत होता. आणि जेव्हा ती झाली MRI वगैरे तेव्हा मी माऊलीला बोलली, माऊली जे काय असेल ते तुझ्या हाती समर्पण करत आहे. तिचा संपूर्ण रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, मी तिच्या वतीने तुझी साक्ष देईल. आणि खरोखर जेव्हा तिला MRI करून ती बाहेर आली, ती एवढी घाबरली, तिने येऊन मला एकदम वेग मारली आणि आता मी ह्यापुढे कधीच करणार नाही असं ती मला बोलली. 2 दिवसानंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा रिपोर्ट मी विचारला
तेव्हा डॉक्टरांनी तिला शंका ज्या सांगितलेल्या की तिच्या मेंदूमध्ये जे काही प्रॉब्लेम मला दिसत आहे आणि दुसरे अजून काय आजार त्यांनी सांगितले, पण मरिया मातेने ते कुठचेही आजार तिला दिले नाही. तिचा रिपोर्ट संपूर्ण नॉर्मल आला आणि आणि त्यानंतर तिची एवढी प्रगती, ती जिना पण आता चढते आणि व्यवस्थित तिथे चालते. फादरांनी तिला अजून 2 रिट्रीट सांगितलेल्या, त्याच्यातली ही पहिली आता रिट्रीट तिची संपूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये ती खूप फरक आहे तिच्यामध्ये. मग ती चालते, जिना सगळं काम करू शकते. म्हणून मी फादर बेनी आणि त्यांची सर्व टीम ह्यांचे आभार मानते. मरिया मातेचे, देवाचे आणि अमलाचे आभार मानते. थँक्यू. तुम्हा बरोबर असो. कोणाच्या तरी घरी वारंवार चोरी होत आहे किंवा हातातील पैसा कुठे गायब होत आहे ते कळतच नाही, अशा एका वातावरणातून जाणारा कोणाला तरी पवित्र आत्मा आता पाहत आहे. दाताच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कुशीच्या भागातील दुखणे प्रभूला सोपवून द्या. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.